महायुती एकसंघ आहे, महायुतीत विदुष्ट येईल असं वक्तव्य कोणीही करू नका. मुख्यमंत्र्यांचं आमदारांना आवाहन तर आपापल्या मतदारसंघात काम करण्याच्याही शिंदेंच्या सूचना. शिंदे सेनेच्या सगळ्या आमदारांची काल मुंबईमध्ये बैठक. शिंदेंनीच मुख्यमंत्री व्हावं, सगळ्या आमदारांची मागणी, तर यावर काम सुरू असल्याचं शिंदेंचं सूचक वक्तव्य. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या विधिमंडळ गटनेतेपदी सर्वानुमते निवड. आमदारांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं निवडणुकीत केलेल्या कामाचं मुख्यमंत्र्यांकडून कौतुक. मतदान वाढवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघाचे आभार मानले. ठाकरे गटाच्या नवनिर्वाचित 20 आमदारांची आज बैठक. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर बैठकीचं आयोजन. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांचं ऐकणं बंद करावं, नाहीतर भविष्यात उद्धव आणि आदित्य ठाकरेंमध्ये देखील वाद पाहायला मिळतील. भाजप नेते रावसाहेब दानवेंचा टोला. चूक करणाऱ्यांना आम्ही दोघं भाऊ मिळून घाम फोडणार. विजयानंतर निलेश राणेंचा इशारा. तर कोकण कधीही ठाकरेंचं नव्हतं, आम्ही ठाकरेंना मानत नाही. निलेश राणेंचं वक्तव्य. राज्यात झालेल्या पराभवानंतर मनसेची आज बैठक. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार. बैठकीत काय चर्चा होणार याकडे लक्ष. एकही आमदार नसल्यामुळे तसंच मतांच्या कमी टक्केवारीमुळे मनसेची मान्यता रद्द होण्याची शक्यता. विधिमंडळाचे माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांची माहिती. माहीमच्या निवडणुकीमध्ये भाजपनं मनसेला एकटं पाडलं. दिलेला शब्द युतीच्या नावावर पाळला नाही. मनसेचे नेते प्रकाश महाजन यांचा आरोप. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी. शरद पवार, पृथ्वीराज चव्हाणांसह राज्यातले अनेक नेते यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी जाणार. वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून औक्षण. यावेळी ठरल्याप्रमाणे 1500 ऐसे 2100 करणार मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. तर लाडक्या बहिणींसोबत सेल्फीही काढला. महाविकास आघाडी सत्तेत आली तर लाडकी बहीण योजना बंद होईल असा प्रचार करण्यात आला. त्यामुळे कदाचित महिलांनी महायुतीला पसंती दिली आणि महाविकास आघाडीचा पराभव झाला. शरद पवारांची निकालावर प्रतिक्रिया. कुणाला तरी बारामतीतून लढावंच लागणार होतं, त्यामुळे योगेंद्र पवारांना निवडणुकीत उतरवणं चुकीचं नव्हतं. योगेंद्र आणि अजित पवार अशी तुलना होऊ शकत नाही. बारामतीच्या निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया. अजित पवारांच्या पक्षाला यश मिळालं हे मान्य करणं गैर नाही. शरद पवारांची प्रतिक्रिया. आपण शांत बसणार नाही, पुढची निवडणूक अधिक ताकदीनं लढणार, अशी ही प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेनं दिलेला कौल स्वीकारतोय. या निकालातून बोध घेऊन आत्मपरीक्षण करू आणि सक्षम महाराष्ट्र उभा करण्यासाठी लढत राहू. सुप्रिया सुळेंचं ट्विट. अजित पवारांकडून शरद पवारांच्या पक्षातील निवडून आलेल्या आणि पराभूत आमदारांना संपर्क करणं सुरू. पक्षातील विविध पदाधिकाऱ्यांना देखील फोन. सूत्रांची माहिती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार आमच्या संपर्कात, ते लवकरच आमच्यासोबत आले तर आश्चर्य वाटायला नको. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल पाटील यांचं माझ्याशी बोलताना वक्तव्य. सत्ता स्थापनेचा मुहूर्त लांबणीवर. 27 किंवा 29 तारखेला सत्ता स्थापन होण्याची शक्यता. भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक आणि अमित शहा यांची शिंदे फडणवीस अजित पवारांशी चर्चा झाल्यानंतर शपथविधी होणार. राज्याचं 15वं विधिमंडळ अस्तित्वात. निवडणूक आयोगानं राज्यपालांना अहवाल दिल्यानंतर नोटिफिकेशन जारी. विधानसभा निवडणुकीत वैध मतांच्या 16% मतं न मिळाल्यानं मुंबईतील 345 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. डिपॉझिट जप्त झालेल्या उमेदवारांमध्ये 22 उमेदवार जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातले. नव्या मंत्रिमंडळात भाजपला 21, शिवसेनेला 12 तर राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता. महायुतीचे राज्यातील मुख्य नेते दिल्लीतील वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याची सूत्रांची माहिती. मंत्रिपदासाठी यावेळी नक्की नंबर लागेल. यावेळीही 4 कोट आणलेत. भरत गोगावले मंत्रिपदासाठी यंदाही प्रचंड आशावादी. अदिती तटकरेंनी महायुतीच्या विरोधात काम केलं. शिवसेनेच्या महेंद्र थोरवेंचा आरोप. पालकमंत्रीपद अदिती तटकरेंना नाही तर भरत गोगावलेंना द्यावं, महेंद्र थोरवेंची मागणी. महायुतीच्या नेत्यांना माहितीये कोणाला कोणतं मंत्रिपद द्यायचं ते, त्यामुळे महेंद्र थोरवेंच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही. अदिती तटकरेंचं महेंद्र थोरवेंना प्रत्युत्तर. तानाजी सावंत यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता. प्रचारावेळी मुख्यमंत्र्यांनी सभा घेताना तुम्ही तानाजीरावांना आमदार करा, आम्ही नामदार करतो असं म्हटलं होतं. रायगडच्या अलिबागचे आमदार महेंद्र दळवींना मंत्रिपदाचे वेध लागलेत. महायुतीचे नेते आपला विचार करतील. महेंद्र दळवींना आशावाद. अलिबाग मुरुड मतदारसंघातून महेंद्र दळवी सलग दुसऱ्यांदा आमदार.
नाशिकच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत रस्सीखेच, दादा भुसेंकडे पद कायम राहावं यासाठी शिवसेना आग्रही. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गिरीश महाजनांकडे जबाबदारी देण्याची भाजपची मागणी, तर भुजबळांच्या नावाचीही चर्चा. पराभवानंतर सुनील टिंगरे अजित पवारांच्या भेटीला. टिंगरेंना पोर्शे कार अपघाताचा फटका बसल्याची माहिती. अजित पवारांनीही पराभवाची कारणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजप कार्यकर्त्यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची इच्छा. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी संघ आग्रही असल्याची माहिती. नागपूरमध्ये देवा भाऊ भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले. विधानसभेत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर भाजप कार्यकर्त्यांनी बॅनर लावले. अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी प्रचारात मेहनत घेतली आणि त्यामुळेच हे यश मिळालं. तर महायुतीच्या यशात लाडक्या बहिणींचा वाटा मोठा. महायुतीच्या विजयावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावाला विरोध असण्याचं कारण वाटत नाही. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांवर भुजबळांची प्रतिक्रिया. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे हीच इच्छा, तशी मागणी भाजप आणि संघाकडे करणार. अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंची माहिती. तर जरांगे जे करतात ते पवारांच्या सांगण्यावरूनच करतात, सदावर्तेंचा दावा. देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत ही केवळ आपलीच नाही तर सर्वांची अपेक्षा. नाशिक पूर्वचे नवनिर्वाचित आमदार राहुल ढिकलेंनी भावना व्यक्त केल्या. ज्यांनी आपल्याला त्रास दिला ते सगळे साफ झाले. मुखेडमधल्या सभेत बोलताना अशोक चव्हाणांची काँग्रेस नेत्यांवर टीका. तर श्रीजया चव्हाणांना विजयी केल्याबद्दल भोकरमधल्या जनतेचे आभार मानले. नाना पटोले फक्त 150 मतांनी विजयी झाले, ते महाराष्ट्राचं नेतृत्व काय करणार? अशोक चव्हाणांचा नाना पटोलेंना टोला. विधानसभेतील भाजपच्या संख्याबळात वाढ. चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजी पाटलांचा भाजपला पाठिंबा. शिवाजी पाटलांच्या पाठिंब्याचं भाजपनं संख्याबळ 133 वर गेले. विधानसभा निवडणुकीचा निकाल आश्चर्यकारक असल्याची यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया. जे झालं ते संपूर्ण लोकशाहीच्या विरोधात, ठाकूर यांची टिप्पणी. अमरावती जिल्ह्यात महायुतीचा विजय. बच्चू कडूंना त्यांचा स्वभाव भोवला, तर नणंदबाई दबावाचं राजकारण करत होत्या. नवनीत राणांचा यशोमती ठाकूर यांना टोला. बच्चू कडू 20 वर्ष सत्तेत होते, मात्र त्यांनी विकास न करता केवळ नाटकं केली आणि म्हणून जनतेनं आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाला निवडून दिलं. भाजपचे आमदार प्रवीण ताडे यांची टीका. यशोमती ठाकूर स्वतःचे खिसे भरण्यात व्यस्त होत्या. तिवसा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजप आमदार राजेश वानखेडेंचा घणाघात. योगी आदित्यनाथांच्या आणखी सभा झाल्या असत्या तर विरोधी पक्षच राहिला नसता. आम्हाला महाराष्ट्राची संस्कृती जपायची. विजयानंतर आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य. वरळीमध्ये धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडे आणि काकू प्रज्ञा मुंडेंची भेट घेतली. यावेळी पंकजा, प्रीतम आणि यशश्री मुंडे तिघी बहिणींनी धनंजय मुंडेंचं विजयाबद्दल औक्षण केलं. नितेश राणेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सागर बंगल्यावर जात नितेश राणे आणि देवेंद्र फडणवीसांची भेट झाली. शिवसेना नेते दीपक केसरकरांनी अजित पवारांची भेट घेतली. केसरकरांकडून अजित पवारांचं अभिनंदन. भेटीनंतर राहुल गांधींनी केलेल्या संविधानाच्या प्रचारामुळेच काँग्रेसला जनतेनं जागा दाखवली, अशी केसरकरांनी प्रतिक्रिया दिली. संगमनेर विधानसभेत बाळासाहेब थोरातांचा पराभव करणाऱ्या अमोल खताळांसह सुजय विखे मुंबईत. शिवसेनेच्या पहिल्या बैठकीला उपस्थिती लावली. लोकसभेतील पराभवाचा विखेंनी बदला घेतल्याची मतदारसंघात चर्चा. विधानसभा निवडणुकीचा निकाल अविश्वसनीय. लोकांमध्ये उत्साह नाही. सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. तर आदित्य ठाकरेंना कमी मतं मिळण्यामागे अनेक कारणं. अहिर यांचं मत. नाशिक मध्य मतदारसंघात लोकसभेनंतर पुन्हा मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण. काही ठिकाणी एकतर्फी मतदान झालं. नाशिक मध्यच्या आमदार देवयानी फरांदेंचा दावा. आपल्या पराभवासाठी उद्धव ठाकरे स्वतः मैदानात आले होते, मतदारसंघात आले होते. मात्र जनतेनं आपल्याला पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली. विधानसभेत 5व्यांदा विजय झाल्यानंतर संजय राठोड यांची प्रतिक्रिया. परभणीमध्ये विकास कामांवर नाही तर वोट जिहादवर निवडणूक लढवली गेली. शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आनंद भरोसेंची पराभवानंतर ठाकरे गटाचे आमदार राहुल पाटील यांच्यावर टीका. इंद्रनील नाईकांच्या दणदणीत विजयानंतर पुसद शहरात माजी मंत्री मनोहरराव नाईक यांचे बॅनर लागले. बॅनरवर टायगर अभि जिंदा हेचा उल्लेख. संग्राम थोपटेंना कंटाळलेल्या भोरच्या जनतेनं आपल्याला आमदार म्हणून संधी दिली. भोरचे नवनिर्वाचित आमदार शंकर मांडेकर यांची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया.
यवतमाळच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री अशोक उईकेंची विजयी हॅट्रिक, अवघ्या 2,900 मतांनी उईकेंचा निसटता विजय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.